नमस्कार, मी तृषाली चव्हाण. जनवार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. आदिवासींच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना थेट धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. राज्यातील 2800 आदिवासी ग्रामपंचायतींना लोकसंख्येनुसार थेट निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर बालेवाडी येथील राज्यस्तरीय जनजागृती मेळाव्यात आयोजन करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 4 ग्रामपंचायती सरपंच प्रतिनिधींना धनादेश वाटप करण्यात आला. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री राजू सावरा, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री अमरीशराव अण्णाम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग आदिवासींच्या विकासासाठी करावा. 2019 पर्यंत प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. महाराष्ट्रामध्ये एक अतिशय क्रांतिकारी अशा प्रकारचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आणि आदिवासी विभागाच्या निधीपैकी 5% निधी हा थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय आम्ही केला, ज्याच्यामध्ये पेसा अंतर्गत ज्या ग्रामपंचायती आहेत, जवळजवळ 60 लाख आदिवासी या ग्रामपंचायतींमध्ये राहतात. त्यांना थेट हा निधी वितरित केल्यामुळे त्यांच्या विकासामध्ये एक नवीन अशा प्रकारचा आयाम याच्यामुळे जुडणार आहे आणि त्याकरता त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कामं देखील त्याची तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे इतर योजनांसोबत गावातल्या ज्या योजना पूर्ण होऊ शकत नाहीत त्या सगळ्या योजना आता ही गावं पूर्ण करू शकतील आणि मला असं वाटतं की हा देशातला पहिला अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय आहे. आदिवासी समाजाच्या दृष्टीनं एक प्रकारे त्यांना खरं स्वातंत्र्य देणारा हा निर्णय. सर, नामांकित शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांना घालतोय, परंतु त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. ते जरी असलं तरी मराठी शाळा एकीकडे चांगल्या नामांकित शाळा मराठी असो की इंग्रजी सगळ्या शाळांचा आम्ही विचार करू. मात्र आदिवासींच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये अशा प्रकारचं कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही. दर्शन घेण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित झालो. मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाच्या विकासाच्या निधीपैकी 5% निधी हा 59 तालुक्यातील 60 लाख आदिवासींच्या कल्याणासाठी 5905 गावात 2835 ग्रामपंचायतीमध्ये देण्याचा एक क्रांतिकारी निर्णय या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे. 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना झाली. स्थापना होताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राचं वर्णन केलं की या राज्याच्या सर्व समूहाच्या विकासात महाराष्ट्राचा विकास आहे, या राज्याच्या सर्व वर्गाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचा विकास आहे, सर्व विभागाचा समतोल विकास करणे हे आमचं ध्येय आहे. पण एक अर्थमंत्री म्हणून मी परत सरकार तुमच्याच दारामध्ये आणतंय. सरकारकडे जमा झालेला पैसा आदिवासींच्या करता खर्च करतंय आणि शेवटच्या घटकापर्यंत हा पैसा जातोय. मी सरपंचांना एक नम्र विनंती करेन की आपल्याकडे पैसा खूप आहे, तो कुठं जातो हेच कळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून तुम्ही विश्वस्त आहात. गावचा उद्धार, गावची प्रगती, गावचे रस्ते, वनतळी, वन खात्यातली अनेक कामं ही तुमच्या माध्यमातून होणार आहेत. आणि म्हणून ह्या पैशाचं योग्य नियोजन आणि ज्याच्याकरता पैसा दिला त्याच कामाकरता खर्च करण्याचा संकल्प या कार्यक्रमातनं जाऊ. आणि मग आज 250 कोटी काय आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपा शिक्षण मंडळ कार्यालयात तोडफोड करीत आंदोलन करण्यात आले. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% वरील प्रक्रिया शासनाच्या वतीने दिरंगाई चालू आहे. संस्था आणि शासन या विषयावर गांभीर्याने विचार करीत नाही. या संदर्भात मनसेच्या वतीने शिक्षण संचालक निवेदन देण्यात आलं. यावेळी लवकरच यावर निर्णय घेण्याचे आव्हान आणि प्रवेश देण्याची ग्वाही दिली होती, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्यामुळे मनपा शिक्षणाधिकारी कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने तोडफोड करण्यात आली.
विद्यार्थी आणि पालकांच्या आयुष्याचा खेळ करण्याचं काम शासन आणि संस्था चालक करीत आहेत, असे मत यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% जे प्रवेश व्हायला पाहिजे होते, त्या सगळ्या 25% प्रवेशाच्या संदर्भात प्रचंड दिरंगाई शासनाच्या पातळीवरनं चालू आहे. मुळात ही प्रक्रिया राबवताना शासनाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने ती राबवली. शाळेची इंटक घेण्यातच मुळात चूक झाली आणि मग ज्या शाळांनी प्रवेश नाकारले त्या शाळांना तुमच्या शाळा बंद करून टाकू अशा प्रकारचे आदेश देण्यात आले. हा सगळा प्रकार शाळेत शिकणाऱ्या किंवा त्या शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळण्याचा होता. या संदर्भात मागच्याच आठवड्यात आम्ही शिक्षण संचालकांना एक पत्र देत हा सगळा प्रकार थांबवण्याची मागणी केली होती आणि योग्य ते निर्णय त्वरित घेऊन या सगळ्या विद्यार्थ्यांना हवे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश दिले त्याच ठिकाणी प्रवेश देण्याच्या संदर्भातली मागणी केली होती. परंतु शासन पातळीवरनं ह्या सगळ्या बाबतीत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. एवढंच नाही तर आज ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी शाळा संस्थाचालकांना बरोबर घेऊन एक बैठक घेतली. त्या बैठकीतसुद्धा कोणताही निर्णय घेण्यात नाही आला. हा सगळा प्रकार 25% माध्यमातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी त्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. म्हणूनच आज मनसेने त्यांना एक इशारा देण्यासाठी आजचं आंदोलन केलेलं आहे. आज शिक्षण अधिकारी झालेत, भविष्यात शाळांनी सुद्धा अशाच पद्धतीचं वर्तन ठेवलं तर दुर्दैवाने या शाळांच्या विरोधात सुद्धा मनसेला आक्रमक व्हायला लागेल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंगसाठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. नवी मुंबई येथील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व. पुणे शहरात राष्ट्रवादीकडून जल्लोष व्यक्त करण्यात आला. नवी मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष सत्ता मिळवण्यात यशस्वी झाला आहे. 113 पैकी 53 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने राखल्या. या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने महापालिकेजवळ जल्लोष व्यक्त करण्यात आला. यावेळी बापूराव चांद्रे, इक्बाल शेख, बापू कर्णे गुरुजी, राजा भगत, बंडू केमसे, डॉक्टर सुनीता मोरे, रवी चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उत्कृष्ट नियोजन आणि विकासावर ही निवडणूक लढली, यामुळेच आम्हाला यश मिळाल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यशाची दिशा बघून नक्कीच नवीन दिशेला सुरुवात झालेली आहे, नवीन यशाला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पावलं भक्कम दिशेने पडायला सुरुवात झालेली आहे. मध्ये जो भ्रमनिरस झाला होता नागरिकांचा, मतदारांचा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशात चुकीच्या पद्धतीने त्यांची फसवणूक झालेली होती, ती फसवणुकीला प्रत्युत्तर द्यायला महाराष्ट्रातील जनतेने सुरुवात केलेली आहे. ह्याचं हे उत्तर आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज नवी मुंबईची लढाई राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे. त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. त्याचबरोबर नवी मुंबईतील नागरिकांना आम्ही अभिमानाने आणि स्वाभिमानाने एवढंच सांगू इच्छितो की पूर्वी तुमचं कल्याण केलं गेलेलं आहे. आता इथून पुढे मात्र नक्कीच नवीन मुंबई काय असते ते जुन्या मुंबईपेक्षा चांगल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवायचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की प्रयत्न करेल, एवढं सांगतो. जागतिक पुस्तक दिनानिमित्त शिरोळे वसाहतीत बालवाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. गोरगरीब विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तकांची गरज असते. त्यांच्या वस्तीत वाचनालयाची व्यवस्था देखील नसते. यासाठी कम्युनिकेशन स्पोर्ट्स फाउंडेशन, सामाजिक संस्था आणि गणेश तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने
शिरोडे वस्तीत अरुणा बाल वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आलं. जागतिक पुस्तक दिनानिमित्त वाचनालयाच्या उद्घाटनावेळी राजेंद्र खरे, प्रदीप दीक्षित, डॉक्टर अनिल अवचट यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदीप दीक्षित यांच्या कॅलिग्राफी, हॅपनिंगचे शो आणि व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या पुस्तक वाचनाचा गणपती या चित्राचे अनावरण करण्यात आलं. परिसरातील विद्यार्थ्यांना पुस्तकाची व्यवस्था करून देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा प्रदीप दीक्षित यांनी व्यक्त केली. अशा अनेक मीटिंग्स इथे झाल्या आणि त्याला एक वेगळा आयाम जो दिला तो आमच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या किमया बिरोडकर आहे ना, की ती मुलांना शिकवायचं होतं. तिला ती पुणे युनिव्हर्सिटीची मास कम्युनिकेशनची स्टुडंट आहे, पण तिला मुलांना शिकवायची खूप इच्छा होती. तिने हळूहळू मुलांना गोळा केलं, शिकवायला सुरुवात केली आणि इतका तिला चांगला प्रतिसाद मिळाला की तिला जागा कमी पडायला लागली. म्हणून तिने मला विनंती केली की मी तुमच्या NGO हबची जागा वापरू शकते का. आणि मग NGO हबमध्ये हळूहळू तुमची मुलं शिकायला यायला लागली आणि शिकायला नुसतीच आली नाही तर त्यांच्यात काय झालं ते ती स्वतः सांगेल. पण मग त्या दिवशी मला असं वाटलं की जेव्हा शाळा म्हणजे परीक्षा संपतात त्याच्यानंतर तिचा आणि विद्यार्थ्यांचा संबंध राहत नाही आणि मग अवांतर वाचन किंवा अभ्यास हा एकदम जून जुलै नंतर पुस्तकं सगळी माळ्यावर जातात, मुलं खेळतात वगैरे, ते त्यांचा स्वभाव आहे, काही प्रश्न. पण हा जो मधला काळ आहे हा काहीतरी आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरता येईल का, म्हणून माझ्या डोक्यात ही कल्पना आली की आपण इथे एक वाचनालय सुरू करू. आणि म्हणून आज जो हा जागतिक वाचक दिन आहे याचा मुहूर्त साधून आज तुम्हा सर्वांच्या सहकार्याने तुमच्यासाठी आणि मुख्य म्हणजे तुमच्या मुलांसाठी हा उपक्रम आज आम्ही सुरू करतो. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पुस्तक दिनानिमित्त अक्षरधारा पुस्तक प्रकाशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तक दिनाचे औचित्य साधून अक्षरधारा पुस्तक प्रकाशनच्या वतीने जग बदलणारी पुस्तकं या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर द.व्ही. कुलकर्णी, अच्युत गोडबोले आणि 88व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी या विषयावर संवाद साधला. आजच्या युगातील पुस्तकं वाचून जग बदलण्यापेक्षा माणसं नक्कीच बदलत आहेत. पुस्तकांचे लेखक आणि प्रकाशन होत असते, मात्र विकत घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे पुस्तकं वाचून माणसं बदलली पाहिजे, जग आपोआप बदलेल असं वक्तव्य कुलकर्णी यांनी यावेळी केलं. या माणसाने जग बदलणारे लिहिलंय असं काही माझा दावा नाही किंवा मला त्याचा गौरव पण काय करायची इच्छा नाही. पण पुन्हा ते जे पाडसबद्दल मी बोलतो, माणूसपणा म्हणजे काय, माणसातले सगळे रागरंग, माणसातल्या आतल्या गाठी, आतली वळणं हे दाखवण्याचं काम या तिघांनी केलंय. स्वतःच चेकोशी एक नातं आहे माझं. मी खूप लिहितो असं, त्या विपुल लिहितो असं त्यांनी सांगितलेलं. मराठी साहित्यात माझ्यावर तो आरोपच केला जातो की खूप लिहितात बुवा. खरं तर तसं नाहीये आणि ही जागा पण नाही त्याचं उत्तर देण्याची. कधीतरी एक स्वतंत्र मुलाखत आहे, चेकोमुळे माझा आत्मविश्वास असा वाटला की हे खूप लिहितो वगैरे ठीक आहे, त्यातलं ना मला संपादक म्हणून निवडून ना घाणेरडं जे स्वतःला वाटतं ते बाजूला काढून फेकायची सवय होती. मग चेकोबद्दल एकदा पुस्तक वाचताना त्या माणसानं आयुष्यात 500 कथा लिहिल्या असं एक विधान वाचलं. 500 कथा लिहिल्या आणि त्यातल्या 350 वाईट होत्या असं पुढे. तरीही महाभारत आणि रामायणाच्या कथा माहित नाही असं हे काही भारतीय माणूस नाही. ते महाभारत आणि रामायण आपल्या रक्तात आले होते आणि परंपरेनं ते जिभेवरनं आपल्या रक्तात आले. मौखिक परंपरेनं जिभेनं एकमेकांना सांगत आणि काही चालतं मग.
कुणी त्यात भर घालू शकतं. हे रामायण महाभारत भारताच्या दृष्टीनं तर त्या अर्थानं पुन्हा पुन्हा पूरक म्हणून पुन्हा पुन्हा पुरावा म्हणून वापरलं जाणार. गुटखा बंदी करण्यासाठी शहरातील प्रतिभा नारी महिला संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. गुटखा बंदी करून देखील बिनधास्तपणे गुटखा विकला जातो. या गुटख्यामुळे तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. शासनाने लवकरच गुटखा बंदी करावी यासाठी प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या वतीने पुणे महानगरपालिका ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. केंद्र सरकारची गरिबांसाठीची केसरी रेशन कार्ड योजना त्वरित चालू करावी, त्यामुळे गरिबांचे संसार सुखाचे होतील. मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थ्यांना त्वरित सबसिडी मिळायला हवी. याचबरोबर गुटखा, सिगरेट, तंबाखू तयार करण्यात आलेल्या कंपन्यांना बंद केलं पाहिजे. यांच्यासह अन्य मागण्यांचे निवेदन देऊन मोर्चा काढण्यात आला होता. नारी परिवर्तन संस्थेतनं एक कार्यकर्ता म्हणून काम करते. आज आम्ही सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे आमची की तंबाखू, सिगारेट आणि गुटखा या गोष्टी ज्या शरीराला हानिकारक आहेत त्या त्वरित बंद करण्यात याव्यात. कारण आज पाहता वयस्कर माणसांचं सोडलं तर एक तरुण पिढी आणि तरुण पिढी सोडता लहान 5वी 6वीतली मुलंसुद्धा व्यसनाच्या अधीन झालेले आहेत सर. आणि हे आपल्या जे लहान मुलं आपल्या देशाचं भविष्य आहेत ते जर ह्या विळख्यात अडकले तर पुढे हे देश कसा घडणार आणि हे भविष्य काय घडवणार ही मुलं. त्यामुळे सरकारला अतिशय कळकळीची विनंती आमच्या प्रतिभा नारी संस्थेतर्फे की त्वरित ह्या मागणीचा विचार करावा. तसंच केसरी रेशन कार्डावरील जे अन्नधान्य बंद करण्यात आले तेही त्वरित लवकर चालू करावं. कारण बहुतांश जनता यावरच अवलंबून आहे. किमान त्यांचा तरी विचार करून हे रेशन चालू करावं. आणि राहिलं मुलांची सबसिडीची शिष्यवृत्ती चालू आहे ती पण त्यांना मिळावी एवढीच आमची विनंती. सबसिडी पाठवती मग सबसिडी जाते कुठं. गेले 14 आणि 15 मधली 13-14 मधली सबसिडी नाही मुलांना मिळेल मुलींना आतापर्यंत. राहिला विषय रेशनिंग कार्डाचा. आज केंद्र सरकारने जी रेशनिंग कार्डाची योजना बंद केली ती खूप गरिबांसाठी चुकीचं केलेलं आहे. आमच्या संस्थेच्या महिला भरपूर झोपडपट्टीतल्या ह्याच्यातल्या महिला आहे, 20-22 हजार महिला आहे. त्या आम्ही अशी चौकशी केली तर त्यांच्या खरोखरीच कुठंतरी वाटलं की आम्हाला पोटावर त्यांच्या तिडा पडतो या. म्हणून आम्ही ठराव केला की म्हणलं ह्याच्याविषयी कुठंतरी आवाज उचलू आपण. केंद्र सरकारला जर बंदच करायचं होतं तर गुटखा, सिगरेट, तंबाखू त्या बंद कराव्या, त्या दारू सारख्या गोष्टी बंद कराव्यात या. तर केंद्र सरकार ह्याच्यावरती काही लक्ष देत नाही आणि त्यांनी काळजीपूर्वक ह्याच्यावरती लक्ष द्यावं. पाठीमागं बी आता फक्त TV मीडियापाशीच ओरडते ती, बोंबलते ती की राजकीय पक्ष कधी काँग्रेस बोंबलतो, कधी राष्ट्रवादी बोंबलते आता की तंबाखू, गुटखा, सिगरेट बंद करा. पण तुमच्यामध्ये दम होता तर तुमच्याकडे बी 5-15 वर्ष सरकार होतं ना, त्याच वेळेस तुम्ही बंद करायचं होतं ना. आज जेव्हा जनता उतरल तेव्हा तुम्ही बंद करणार आहे का? आज आम्हाला कुठल्याही सरकारवर कुठल्याही पक्षावर टीका नाही करायची. आम्हाला एकच पाहिजे की ह्या गोष्टी जनतेने रस्त्याला उतरून बंद कराव्यात. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस-पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. चेन्नई येथील दीपिका चोरडिया या 18 वर्षीय मुलीने स्वामींच्या उपस्थितीत दीक्षा स्वीकारली. चेन्नई येथील दीपिका चोरडिया या 18 वर्षीय मुलगी 7वी दीक्षा घेणार आहे. ती 4 वर्षाची असताना प्रकृती तिची अस्थिर होती. जीवन मरणाची लढाई ती लढत होती. तिचं स्वास्थ्य जर बरे झाले तर तिला साध्वी बनवू असे तिच्या पालकांनी स्वामींना सांगितलं. त्यानंतर तिची प्रकृती सुधारू लागली. वयाच्या 18 वर्षे पूर्ण झाल्याने ती मुलगी दीक्षा घेणार आहे. साध्वी हिरा कवरजी, उज्ज्वल कवरी, कार्तिक सुदाजी, उन्नती श्रीजी यांनी या मुलीला दत्तक घेतले. दीक्षा समारोह 23 एप्रिल रोजी होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दीपिका जैन, दीपिका राजेश कुमार जी जैन, श्योरिटी, आत्मा का कल्याण करने के लिए। उज्जवल कौर जी मार्सब चातुर्मास करने के लिए आए थे ना उधर मद्रास में, तो मैं मम्मी पापा के साथ दर्शन करने के लिए जाती थी ना, तो प्रवचन सुन सुन के मेरी भावना हो गई। दीक्षा ही बेबेवाडी जैन श्रावक संघ घेत आहे। कुमारी दीपिका मुमुक्षू आहे, ती दीक्षा घेते आहे। ती मद्रासची आहे, तिच्या घरचा सोने चांदीचा व्यापार आहे, परंतु तिच्या मनामध्ये वयाच्या 7व्या वर्षापासूनच वैराग्य आलं आणि आता तिचं वय 18 आहे। ते पुण्यामध्ये दीक्षा घेत आहे। तिचे जे गुरु आहेत, गुरुजी जे आहेत, ते उज्ज्वल कौरजी मारसाब आणि कीर्तिसुधाजी मारसाब ह्यांच्या सानिध्यामध्ये ती दीक्षा घेत आहे। ह्याच्यात कार्यक्रम काल 22 तारखेला कुंकू झालं, त्याच्यानंतर 25 तारखेला वरघोडा आहे आणि संध्याकाळी त्या ठिकाणी आईवडिलांचा तिचा अभिनंदनाचा कार्यक्रम आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमही त्याच दिवशी आहे आणि 26 तारखेला तिची एक वरघोडा काढून 10-10:30 वाजता दीक्षेचा कार्यक्रम बेबेवाडी स्थानकामध्ये। वसंत व्याख्यानमालेत 21व्या शतकातील मराठी पत्रकारिता भरतकुमार राऊत यांनी तिसरे पुष्प गुंफले। वसंत व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी भरतकुमार राऊत यांनी 21व्या शतकातील मराठी पत्रकारिता या विषयावर व्याख्यानमालेवरील तिसरे पुष्प गुंफले। संयोजक डॉक्टर दीपक टिडेकर यावेळी उपस्थित होते। पत्रकारिता क्षेत्रात व्यावसायिकीकरण आणि स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मराठी वाचकांची संख्या कमी होत चालली आहे। इंटरनेट आणि टीव्ही माध्यमे आज वृत्तपत्र समोरील मोठी आव्हाने आहेत। लोकमान्य टिळक, आगरकर, आचार्य यात्रे यांनी वैशिष्ट्य ध्येयासाठी वृत्तपत्र सुरू काढली होती। त्यामुळे व्यवसाय हा महत्त्वाचा नव्हता, परंतु काळाबरोबरच ज्याप्रमाणे समाज बदलला आहे त्यामध्ये इंग्रजी आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे। यामुळे मराठी भाषेचा वाचक कमी होत असल्याचे मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं। काहींना केवळ त्यांच्या भाग्यामुळे मिळतात, तसं या भाग्यामुळे हा योग माझ्या वाट्याला आला आहे, त्याबद्दल मी जगन्नियंत्याचं खूप खूप ऋणी आहे। असो मी कामाच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने मी लंडनमध्ये राहतो। रविवारी काय करायचं हा प्रश्न असतो तिकडे, जर तुम्हाला बाकी काही करायचं जाऊन असतो सकाळी। आणि तेव्हा मला असं कळलं की कॅन्टरबरीचे आर्चबिशप त्या दिवशी तिकडे सरमन देण्यासाठी त्यामध्ये हा माझा पिंड पोचला गेलेला आहे। त्यामुळे मी जेव्हा काही बोलतो तेव्हा मी लोकमान्यांची पत्रकारिता, मी काळ करते परांजपेंची पत्रकारिता किंवा आगरकरांची पत्रकारिता, आंबेडकरांची पत्रकारिता या विषयावर मी फार काही बोलणार नाही। याचं कारण असं, तो इतिहास आहे माझ्यासाठी सुद्धा आणि इतिहासावर जगण्या इतका मी वृद्ध नाही। त्यामुळे मी जे काही बोलणार आहे हे त्याच्यानंतरच्या पत्रकारितेबद्दल बोलणार। विशेषतः 21व्या शतकामध्ये मी 2000 साली मी बरोबर महाराष्ट्राचा संपादक झालो। तेव्हा जर का आपण 21व्या शतक सुरू झालं असं जर मानत असू तर तेव्हापासूनची पत्रकारिता गेल्या 15 वर्षामध्ये कशी झाली आणि आणखी उरलेल्या 85 वर्षामध्ये ती कशी असू शकेल त्याबद्दल मी फक्त बोलणार आहे। आणि या विषयामध्ये पुण्याचं जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे ना हे खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे। एकंदरीतच मराठी पत्रकारितेची जडणघडण आणि वृद्धी यामध्ये पुण्याने खूप मोठं कर्तृत्व गाजवलेलं आहे। एक मोठा ठसा, एक मोठी छाप या पत्रकारितेवर टाकलेली आहे आणि म्हणून या विषयावर पुण्यामध्ये बोलताना खरं म्हणजे माझं थोडी धडधड होती। याबरोबरच आपले जनवार्ता बातमीपत्र संपले। नमस्कार।